जळगावात गुन्हेगारीने काढले डोकं पुन्हा वर. कांचननगरमध्ये गोळीबार, एकाचा मृत्यू, 2 जखमी. नमस्कार, तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर. जळगाव शहरातील कांचननगर परिसरात रविवारी रात्री झालेल्या किरकोळ वादातून गोळीबाराच्या घटनेने शहर हादरले आहे. या घटनेत आकाश बाविस्कर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून गणेश सोनवणे आणि तुषार उर्फ साबू हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री उशिरा कांचननगर भागात काही युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद चिघळत जाऊन त्याचे रूपांतर गोळीबारात झाले. गोळीबारात 3 युवक जखमी झाले असून त्यापैकी आकाश बाविस्करचा मृत्यू झालाय. घटनेनंतर परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसर सील करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणात गुन्हेगारी टोळीवादाचा अँगलही तपासात समोर येत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीनं डोकं वर काढलं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी शहरातील विविध भागांवर नाकाबंदी करण्यात आली होती. जळगाव शहरातील कांचननगर परिसरामध्ये एक फायरिंगची घटना घडलेली आहे. त्यामध्ये एक व्यक्ती मयत झालेली आहे आणि इतर 3 व्यक्ती त्यामध्ये इंज्युर्ड झालेले आहेत. त्याचबरोबर त्यामधले जे आरोपी होते, एकूण 3 आरोपी होते. त्यातल्या एक आरोपी पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतलेला आहे. इतर 2 आरोपींचा शोध घेण्यासाठी आम्ही टीम रवाना केलेली आहे. मयत व्यक्तीचं नाव आकाश बाविस्कर असं आहे. आणि कशा कारणामुळे झालं सर? प्राथमिक अंदाज काय? त्यांच्यामध्ये अंतर्गत वादातून ही घटना घडलेली आहे. जो गोळीबार झालेला आहे, साधारण किती राऊंड फायर झाले अंदाजे? अंदाजे 4 ते 5 राऊंड त्या ठिकाणी फायर झालेले आहेत.